मंडळी, किस्सा आहे सांगोला विधानसभा मतदारसंघाचा, शहाजी बापू पाटलांच्या संघर्षाचा आणि पाटलांनी भेदलेला गड अडचणीत आल्याचा। 1972 आणि 1995 अशा दोन टर्म सोडल्या तर 1962 पासून 2019 पर्यंत तब्बल 11 टर्म आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुखांचा बालेकिल्ला म्हणजे सांगोला विधानसभा मतदारसंघ। शेतकरी कामगार पक्षाने वन हँडेड हा मतदारसंघ आपल्याकडे राखून ठेवलाय। त्याचं क्रेडिट जातं गणपतराव देशमुखांनाच। पण 2019 मध्ये काय झालं तर गणपतराव देशमुखांनी वय झाल्याचं कारण देत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला। आता शेकापसमोर दुसरा चेहरा दिल्याशिवाय पर्याय नव्हता। मग शेकापनं भाऊसाहेब रुपनर यांना संधी देण्याचं ठरवलं। भाऊसाहेबांनी ही फिल्डिंग लावायला सुरुवात केली, पण अचानक शेकापनं आपला निर्णय बदलला आणि गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुखांना उमेदवारी दिली। तोंडाजवळ आलेला घास हिरावून घेतल्याच्या रागात भाऊसाहेबांनी शिवसेनेत प्रवेश केला। तोपर्यंत शिवसेनेतून शहाजी बापू पाटलांचं नाव फायनल झालं होतं। देशमुखांमुळे फक्त भाऊसाहेब नाही तर उमेदवारीच्या रेसमध्ये असलेले राष्ट्रवादीचे दीपक साळुंकेही नाराज झाले। परिणाम काय झाला तर दोघांनीही शहाजी बापू पाटलांसाठी काम केलं। शहाजी बापूंनीही आपली शेवटची निवडणूक असल्याप्रमाणे आयुष्याची सगळी जमापुंजी निवडणुकीवर लावली आणि करो या मरो करत निवडणूक लढवली। अपेक्षेप्रमाणे शहाजी बापूंनी फक्त 768 मतांच्या फरकाने घासून का होईना सांगोला विधानसभा मतदारसंघावर विजय मिळवला। आता ज्यांनी 2019 मध्ये मदत केली होती त्याच दीपक साळुंकेंनी शहाजी बापू पाटलांच्या विरोधात दंड थोपटलेत। त्यामुळे सांगोल्याचं नेमकं गणित कसं बिघडू शकतं, शहाजी बापू पाटलांच्या समोर काय आव्हान असू शकतात, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी सूरज पाटील, लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत। व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। एकनाथ शिंदे यांचं गुवाहाटीला जाणं एकाच आमदारामुळे सर्वाधिक चर्चेत आलं, ते म्हणजे शहाजी बापू पाटील। कार्यकर्त्याला गुवाहाटीबद्दल सांगताना काय झाडी, काय डोंगर आणि काय हाटील असं वर्णन पाटलांनी केलं होतं। काहींनी पाटलांना ट्रोल केलं तर काहींनी पाटलांच्या या डायलॉगवर गाणीही बनवली। ही डायलॉगबाजी पाहून पाटील काय पुन्हा निवडून येत नसतात असंही काहींनी सांगून टाकलं। पण पाटील पुन्हा निवडून येतील की नाही हे एकतर पाटलांच्या हातात, त्या पक्षाच्या हातात किंवा मतदारांच्या हातात आहे, हेही विसरून चालणार नाही। 2019 मध्ये लढाई कशी झाली होती तर शिवसेनेच्या शहाजी बापू पाटलांना 99,464 मते मिळाली होती तर शेकापच्या अनिकेत देशमुखांना 98,696 मते मिळाली होती। दोघांमध्ये फरक फक्त 768 मतांचा होता। आता शहाजी बापू पाटील शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत, ते पुन्हा निवडणूक लढतील तर शेकापकडून पुन्हा अनिकेत देशमुख मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। आता हे दोघेच नाहीत तर महाविकास आघाडीचाही या मतदारसंघामध्ये एक उमेदवार असू शकतो आणि शहाजी बापूंना विरोध करत महायुतीमध्येही उमेदवारीसाठी रसिके सुरू झाल्याचं म्हणायला हरकत नाही। आता विषय आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा। 2019 मध्ये शेकापने जसा शब्द भाऊसाहेब रुपनर यांना दिला होता तशीच अपेक्षा राष्ट्रवादीकडून तिकीट मिळेल अशी दीपक साळुंकेंना होती। पण प्रत्येक वेळी प्रमाणे 2019 मध्ये ही सांगोल्याची जागा आघाडीकडून गेली शेकापला। राष्ट्रवादीच्या तिकिटावर या मतदारसंघात उमेदवार लढलाच नाही। दीपक साळुंकेंनी तिकीट न मिळाल्याचा राग काढला विरोधी उमेदवाराला मदत करून। 2024 मध्ये दीपक साळुंकेंनी ठरवलंय मैदानात उतरायचं। त्याचं झालं असं की 29 जूनला सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीत दीपक साळुंकेंनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला। सोलापूरमधले राष्ट्रवादीचे सगळे महत्त्वाचे नेते झाडून पुसून या बैठकीला आले होते। त्या बैठकीत एक ठरलंय की महायुतीचा सांगोल्याचा उमेदवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच असेल। दीपक साळुंके सध्या अजित पवारांच्या सोबत असल्यामुळे महायुतीमध्ये पर्यायाने शहाजी बापू पाटलांचे सहकारी झाले, पण आता त्यांना सहकारी राहायचं नाही तर मैदानात उतरायचं आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत महायुतीत या मतदारसंघात बंड होणार हे नक्की। पहिली लढाई शिवसेनेचे शहाजी बापू पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे दीपक साळुंके अशी होईल, त्यात महाविकास आघाडीचाही विचार करणं गरजेचं असणार आहे। सध्याच्या घडीला शेतकरी कामगार पक्ष हा जरी महाविकास आघाडीसोबत असला तरी सांगोल्यात चित्र काही वेगळं आहे। शेकापचे 2019चे आमदार अनिकेत देशमुख यांना यंदाची म्हाडा लोकसभेची जागा लढवायची होती। या प्रकारचं बोलणं देशमुखांनी शरद पवारांसोबत सुरूही केलं होतं। मात्र अनिकेत देशमुखांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून शरद पवारांनी म्हाड्यातून पहिली संधी दिली रासपचे नेते महादेव जानकरांना। जानकरांनी संधी धुडकावल्यानंतर म्हाडा लोकसभेच्या उमेदवाराची माळ शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या गळ्यात घातली। यामुळे अनिकेत देशमुखांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती। देशमुखांच्या नाराजीमुळे जितका म्हणावा तितका फटका महाविकास आघाडीला म्हाड्यात बसला नाही, पण देशमुखांच्या नाराजीकडे विधानसभेत दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण याचं देशमुखांनी
2019 मध्ये शेकापच्या तिकिटावर 98,696 मते मिळवलेली विसरून चालणार नाहीत। त्यात अनिकेत देशमुख हे 11 टर्म सांगोल्याचे आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुखांचे नातू आहेत। त्यामुळे अनिकेत देशमुखांना मित्रपक्ष म्हणून महत्त्व दिलं जाईल की अनिकेत देशमुखांच्या विरोधातही महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सध्याच्या घडीला तरी सांगोल्यात 3 उमेदवार फिक्स असल्याची परिस्थिती आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे शहाजीबापू पाटील आणि शेकापचे अनिकेत देशमुख। आता सांगोल्याचा विषय निघाला आणि गणपतराव देशमुखांबद्दल बोललो नाही तर या विषयाचा शेवट होणार नाही। एकदा गणपतराव देशमुखांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, 11 वेळा आमदार होणं यात काय जादू आहे? त्यावर गणपतराव म्हणाले, जादू वगैरे काही नाही, माझी क्षमता आणि माझी कुवत बघून मी स्वतःच्या मतदारसंघापुरतं मर्यादित राहायचं ठरवत असतो। ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं त्यांच्यासाठीच काम करायला वेळ कमी पडतो। विधानसभेचं अधिवेशन संपलं की मी प्रत्येक गावात वर्षातून किमान 2 वेळा भेटी देतो, विधानसभेत झालेले निर्णय सांगतो, लोकांशी संपर्क न चुकता ठेवतो आणि सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करतो। गणपतरावांसारखी अशी उदाहरणं सध्या बोटावर मोजण्या इतकीच असतील। हे तेच गणपतराव आहेत ज्यांनी एसटीने प्रवास केल्याचा किस्सा तुमच्या कानावर पडला असेल। बहुतांश कारकीर्द विरोधी बाकांवरतीच गेली। शरद पवारांच्या पुलोस सरकारमध्ये गणपतराव कॅबिनेट मंत्री होते आणि साध्या राहणीमानामुळे महाराष्ट्रभर ते प्रसिद्ध होते। अशा गणपतरावांचं 30 जुलै 2021 रोजी निधन झालं। आता त्यांचा राजकीय वारसा त्यांचे नातू अनिकेत देशमुख चालवताना दिसत आहेत। या देशमुखांना राजकीय पटलावर किती यश मिळतं? शहाजीबापू पाटील यंदा दुसऱ्यांदा बाजी मारणार का की अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे गेम पलटवणार? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आता सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।